नाशिकच्या महाराष्ट्र विवाह मंडळाने मनमाडच्या सार्वजनिक आरोग्य विभागास विवाह नोंदणीची अतिरिक्त जबाबदारी दिली। त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयामधील विवाह नोंदणी कार्यालय हे मनमाड शहरामध्ये एकमात्र कार्यालय असून या ठिकाणी दररोज विवाह नोंदणी होत नाही। शासन नियमानुसार या नोंदणी कार्यालयामध्ये दररोज विवाह नोंदणी करणं आवश्यक असताना या ठिकाणी फक्त आठवड्यातून एकाच दिवशी नोंदणी केली जाते। त्यामुळे शहरामधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। येथे दररोज विवाह नोंदणी सुरू करावी अशी मागणी मानव अधिकार रक्षक मंचाने करत निवेदन देत आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे। आणि आमची सर्व काही टीम या ठिकाणी आहे की नाशिक जिल्हा अध्यक्ष, नाशिक जिल्हा सेक्रेटरी, नांदगाव तालुक्याचे जे पदाधिकारी आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि वैद्यकीय अधीक्षक यांना जे आहे की आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जो विषय आम्ही मांडलेला आहे तो असा आहे की जी विवाह नोंदणी जी आहे की जी रोज सरकारी नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे किंवा ते ऑफिस उघडं राहायला पाहिजे। तर मनमाडची एक मोठी समस्या आहे की इथं फक्त जे आहे की गुरुवारच्या दिवशी ते ऑफिस उघडं राहतं आणि विवाह नोंदणी होती। तर अधिनियम जे आहे की 1998 कलम 2 क प्रमाणे जे काही सरकारी नियम आहे त्या नियमाप्रमाणे जे आहे की अधिकाऱ्यांनी जे आहे की त्या सर्व गोष्टींच्या नियमामध्ये राहून जे आहे की सर्व कामकाज केलं पाहिजे। यासाठी जे आहे की आम्ही मानवाधिकार रक्षक मंचाने आज वैद्यकीय अधीक्षक जे आहे की मनमाड यांना जे आहे की एक निवेदन दिलेलं आहे आणि रोज जे आहे की ते ऑफिस